नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही हिंदवी स्वराज अभियान ही चळवळ सुरू केलेली आहे आणि आपण त्या अंतर्गत विविध मुलाखतीसुद्धा पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही व्यक्तसुद्धा झालेला आहात. अर्थातच छत्रपती शिवरायांचं यंदाचं जे राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे त्या निमित्ताने आम्ही या सगळ्या मुलाखती करतो आहोत आणि त्याच्यात वेगवेगळे विषय जे आहेत, शिवरायांची संदर्भात वेगवेगळे जे पैलू आहेत त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलून केलेला आहे आणि त्याच अंतर्गत आजचा सुद्धा एपिसोड आहे आणि हा एपिसोड जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण शिवरायांचे अनेक पैलू पाहिले, म्हणजे त्यांनी सामाजिक केलेली क्रांती, किंवा युद्ध क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, कृषी क्षेत्रात केलेली क्रांती, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिवरायांनी आपलं एकंदरीतच त्यांच्याकडे असलेली बुद्धिमत्ता ही सगळी दाखवून दिली आणि एक प्रकारचा एक पाया रचलेला आहे आणि त्यातूनही स्वराज्य निर्मिती झाली आणि त्या स्वराज्याचं पुढे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शिवरायांनी सगळी जी मेहनत आहे ती घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक भाग जो आहे तो म्हणजे आरमाराचा आणि त्याच्यासाठी सुद्धा शिवरायांनी आपली दूरदृष्टी वापरली की परदेशातून येणारे जे लोक आहेत, इंग्रज असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, तर हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले आहेत, पण ते करता करता ते हळूहळू आपल्या इथे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे ओळखून त्यांना कशी जरब बसेल, कसा चाप त्यांना लावता येईल, यासाठी आपलं एक आरमार असलं पाहिजे, हा विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यातून या आरमाराची संकल्पना जी आहे ती पुढे वृद्धीस आली आणि ती वाढली आणि त्यातून आपले जे सगळ्यात पहिले दर्या सारंग ज्यांना म्हणतो, सरखेल म्हणतो, जे कान्होजी आंग्रे यांच्याकडे ही जबाबदारी आलेली आहे आणि त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या ही जबाबदारी पार पाडली. तर ही आरमाराची नेमकी संकल्पना काय होती, पुढे आपलं आरमार जे त्याने कशा पद्धतीची कामगिरी बजावलेली आहे आणि छत्रपती शिवरायांची जी भूमिका होती या संदर्भातली ती कशी परिपूर्ण करण्यात आली, या सगळ्याविषयी आज आपण या एपिसोडमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे आणि ते स्वतः दुर्गाभ्यासक आहेत, एकूणच इतिहासाचे अभ्यासक सुद्धा आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधूया आणि हा सगळा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रघुजीराजे, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला ही थोडीशी पार्श्वभूमी ऐकून घ्यायची की आरमाराची निर्मिती शिवाजी राजांनी केली, पण ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये केव्हा आली असेल किंवा या संदर्भात काही माहिती, पुरावे उपलब्ध आहेत का, आणि मग त्यातून मग त्यांनी या दिशेने पाऊल टाकलं? महेशजी, इथे थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. हिंदुस्थानचा आजचा नकाशा जरी आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की 3 बाजूनी भौगोलिक 3 बाजू या समुद्र वेष्टीत आहेत. आणि तसं दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायचा म्हटला तर हिंदुस्थान हे एक बेट आहे. आता बेट कसं, तर हिंदुस्थानवर जर आक्रमण करायचं झालं, आधुनिक काळामध्ये अग्निशस्त्रांचा वापर सुरू झाल्यानंतर किंवा एरोप्लेनचा शोध लागल्यानंतर अनेक गोष्टींचे लिमिटेशन संपलेत, पण त्यापूर्वीच्या कालखंडात खैबर खिंड जर ओलांडता आली नाही तर भूमार्गाने हिंदुस्थानवर आक्रमण शक्य नव्हतं, कारण उत्तरेकडे संपूर्ण हिमालय आपली तटबंदी म्हणून उभा आहे. तर दुसरी सीमा कुठली राहिली? दुसरी सीमा झाली आपली फक्त जलसीमा. आज सुद्धा जगातला बहुतांश व्यापार हा सागरी सीमांमधून होतो. तेवढ्या करताच मी म्हटलं की हिंदुस्थान हे बेटाच्या आकाराचं आहे, म्हणजे ज्याला ऍक्सेस, लिमिटेड ऍक्सेस आहे आणि तो समुद्राकडूनच मिळू शकतो. ह्या सागराबद्दल विचार जर कोणी केला असेल तर तत्कालीन राजसत्तांपैकी, जे मध्ययुग ज्याला आपण म्हणतो, त्या मध्ययुगीन राजसत्तांपैकी जर कोणी विचार केला असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आपल्या 6 पटापेक्षा जास्त मोठं असलेलं, कित्येक पटीने जास्त महसूल असलेलं मुघल साम्राज्य इथे असताना सुद्धा त्यांचं स्वतःचं म्हणावं असं वैयक्तिक आरमार नव्हतं. ते मर्सनरीज हायर करायचे. सिद्धीच्या आरमाराला त्यांनी आपलं एक टिळा लावला, त्याला काहीतरी पैसे दिले, त्याला जहागीर दिली आणि त्याला आपलं म्हटलं. पण स्वराज्याचं म्हणून असं आरमार
किंवा माझ्या राज्याचं आरमार, माझ्या सागरी सीमांचं, माझ्या सागरी हितांचं संरक्षण करण्यासाठी मला एका आरमाराची गरज आहे, असं जर कुठल्या एतद्देशीय सत्तेला वाटलं असेल तर ते फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांना वाटलं. बरोबर. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, वरची मोगलशाही, या सर्वांमध्येही असा क्रांतिकारक विचार करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज उपजले. हम्म. पूर्व किनारपट्टीवर अगदी आपण बंगालपासून विचार केला तर बंगालपासून ते खाली तामिळनाडू पर्यंत आणि केरळपासून ते गुजरातच्या किंवा कच्छ पर्यंत जो आजचा आपला किनारपट्टीचा भाग म्हटला जातो, त्या सीमा म्हटल्या जातात, हम्म. साधारण 7,500 किलोमीटरची किनारपट्टी आहे. हम्म. आणि त्यामध्ये जर आपल्याला सागरी सीमांच्या रक्षणासाठी उभारलेली किल्ल्यांची तटबंदी आणि त्याची संख्या पाहिली तर कोकण किनारपट्टीवरचा 700 किलोमीटरचा जो भाग आहे तो सर्वात डेन्स पॉप्युलेशनचा आहे किल्ल्यांच्या बाबतीत. हम्म. म्हणजे सागरी सीमा आज नाही तर 350 वर्षापूर्वी, 325 वर्षापूर्वी या सीमांच्या रक्षणासाठी शिवाजी महाराज किती सजग होते याची आपल्याला कल्पना आहे. नाही, याविषयी खरोखरच आत्ता सुद्धा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक मनामध्ये एक विचार येतो की कसं काय तेव्हाच्या काळामध्ये शिवाजी राजांना हे सुचलं असेल. कारण आजही आपण पाहतो अनेक मार्गांनी, विशेषतः 2008 मध्ये मुंबईवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये समुद्री मार्गाने सगळे शत्रू जे आहेत ते भारतामध्ये आले आणि त्यांनी जो काही इकडे हाहाकार माजवला ते आपण पाहिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे आधीच अशा पद्धतीने होऊ शकतं हा विचार करून आरमार निर्मिती करणं हे सुद्धा खरं तर खूप एक द्रष्ट्या नेत्याचं त्या ठिकाणी रूप आपल्याला पाहायला मिळतं. अगदी म्हणजे तसं पाहायला गेलं, गमतीचा भाग सोडून द्या, पण पौराणिक कथा, मध्ययुग ते अगदी आधुनिक कालखंड ह्याचा जरी विचार करायचा झाला तर भारतावर झालेली जी प्रमुख आक्रमण आहेत ती सागरी आक्रमण आहेत. रावण सुद्धा समुद्रातून आला, आरडीएक्स सुद्धा समुद्रमार्गे आला आणि कसाब सुद्धा समुद्रमार्गे आला. बरोबर. पाकिस्ताननी आपल्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, ती गाझी सुद्धा विशाखापट्टणम पर्यंत आली. म्हणजे सागरी सीमा ह्या सोडून देण्याचा सारखा विचार नाहीये. नाविक दळ कमी जरी असलं तरी त्या सक्षम नाविक बलाच्या भरोश्यावर जलसीमेचं सुरक्षित रूपांतर करता येतं. एका नुसत्या अबॅन्डन खाडीचं रूपांतर एका अभेद्य जलदुर्गात करता येतं किंवा चौक्या पहारीच्या स्थानावर करता येतं. याचा उत्तम परिपाक छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे नेमकं त्यांनी पहिल्यांदा या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी काही विचार केला असेल तर तो पहिला असं काय कागदोपत्री काही उपलब्ध आहे का की त्यांनी अशा पद्धतीने एक आरमाराची आपल्याला उभारणी करायची आहे, किंवा त्यांनी आपल्या जे अष्टप्रधान मंडळ होतं ते असतील किंवा काही जे तज्ज्ञ होते त्यांची चर्चा केली की आपल्याला हे करायचे तर कशा पद्धतीने करता येईल, या दृष्टीने काही माहिती उपलब्ध आहे? शिवाजी महाराजांच्या बद्दल पाहाल तर आपण पहा, त्यांचं आयुष्य हे अनेक घटनांनी, म्हणजे अनेक रॅन्डम घटना किंवा अनेक रॅपिड घटना ज्याला म्हणता येतील आपल्याला, त्यांनी भरलेलं ते आयुष्य आहे. एक कोलाज कसा म्हणता येईल की त्याच एका आयुष्यात शिवाजी महाराजांकडे अफजल खानाची भेट आहे, पन्हाळगडावरून सुटका आहे, त्याच शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये जाऊन शाहिस्तेखानाची बोटं छाटली आहेत, त्याच शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून, म्हणजे आग्र्याला औरंगजेबाच्या तावडीत जाणं, ज्यांनी स्वतःच्या वडिलांनाही सोडलं नाही, स्वतःच्या भावाला सोडलं नाही, अशा क्रूरकर्माच्या राजधानीमध्ये म्हणजे त्याच्या दारावर जाऊन कडी वाजवण्यासारखं होतं. ते तिथे जाणं, सुरतेची लूट. तर तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य हा एक विविधरंगी कॅनव्हास आहे. आणि त्याच्यात आपण मार्क कराल की सागरी सीमांच्या बाबतीत ते अतिशय सजग होते. आपण भारताला 150 वर्षानंतर इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतो आणि आपण पारतंत्र्यातून स्वतंत्र झालो अशी आपल्याला मनामध्ये स्वाभाविक विचार येतात. पण इंग्रजांच्याही आधी पोर्तुगीज आले आणि गोवा स्वतंत्र होईपर्यंत ते भारतात होते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर युरोपियन आक्रमणातलं इंग्रजांपेक्षा मोठं पोर्तुगीज आक्रमण होतं. बरं, पोर्तुगीज आक्रमण हे फक्त व्यापारावर नव्हतं. पोर्तुगीज आक्रमण तुमच्या विचारांवर, तुमच्या जीवन पद्धतीवर, तुमच्या आचरण पद्धतीवर, तुमच्या धर्मसंस्थेवर, प्रत्येक
मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकामध्ये ते आक्रमण होतं. हम्म. म्हणजे सहज कोणालाही उचलून नेणं, त्याला बाटवणं किंवा गुलाम म्हणून विकणं, असं विधिनिषेध शून्य जर एखादी राजवट असेल तर ती पोर्तुगीज राजवट होती. गोव्यामधले पोर्तुगीज अत्याचार, फोंड्यामधले पोर्तुगीज अत्याचार, याच्यापासून जर आपल्या रयतेला मुक्ती द्यायची असेल तर डिफेन्सिव्ह राहून चालायचं नाही, ऑफेन्सिव्ह असलं पाहिजे. म्हणून महाराजांनी बारदेशवर आक्रमण केलंय. सागरी सत्ता मिळवायची असेल, ती टिकवायची असेल तर आरमाराची आवश्यकता आहे. आणि ते आरमार कोणाचं हायर केलेलं किंवा भाड्याने घेतलेलं असून उपयोगाचं नाही. जसं औरंगजेबनी सिद्धीचं आरमार ठेवलेलं होतं की पैसे देऊन भाडोत्री आरमार म्हणता येईल, तसं न करता शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार बनवायचं ठरवलं. आणि जे खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया झालं आजपासून 300 वर्षापूर्वी 1700 सालाच्या दरम्यान युरोपियन्स म्हणजे इंग्रज, पोर्चुगीज, डच, फ्रेंच या 4 सर्वोत्तम नाविक सत्ता जेव्हा आशियामध्ये येत होत्या, मग त्या भारतात असतील, खाली बर्माकडे किंवा फार ईस्टच्या देशांकडे, मॉरिशसकडे, तर हा जो पूर्वेकडचा भाग होता त्यांच्यासाठी आपण पूर्व आहोत, आपल्यासाठी ते पाश्चिमात्य देश आहेत. तर ही सगळी मंडळी इथे येत असताना इथल्या व्यापारावर आणि इथल्या जलमार्गांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असताना कोणाच्या तरी मनात हा विचार यावा की इथला जर व्यापार आपल्याला टिकवायचा असेल, आपली सत्ता जर इथे टिकवून ठेवायची असेल तर त्या सत्ता टिकवण्यासाठी एक सक्षम आरमार आवश्यक आहे. हा विचार शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केला. तर हे आरमार टिकवणं म्हणजे काय, फक्त सकाळी उठलं आणि आरमाराच्या सारंगाला सांगितलं, सरखेलाला सांगितलं, सेनापतीला, सुभेदाराला सांगितलं की चला रे बाबांनो आज इकडे तिकडे मोहीम करायची, तर तो तशातला प्रकार नसतो. आरमार हे शस्त्रसज्ज असावं लागतं आणि ते डेटरंट फोर्स असावा लागतो. ते भांडायसाठीचं साधन नाही. पण जर आपल्यावर आक्रमण झालं, एक तर पहिली गोष्ट ते डेटरंट असल्यामुळे आक्रमण कोणी करायसाठी धजावू नये. आणि जर कोणी धजावलं तर त्याला योग्य प्रकारे उत्तर देता यावं आणि धडा शिकवता यावा, अशा प्रकारचं ते आरमार असायला हवं. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आरमार स्थापन केलं. तर हे आरमार बांधताना आपण पाहू तर आपल्याला लक्षात येईल की ब्रिटिश किंवा युरोपियन आरमार आणि स्वराज्याचं एतद्देशीय हिंदुस्थान आरमार यांच्यात अनेक प्रकारचे मूलभूत फरक होते. हे एकच नाही. त्याची बोटींची बांधणी, बोटींचं आकारमान, बोटींचं वस्तुमान, बोटींची कॅरेज कॅपॅसिटी, त्यावरची माणसांची वाहतूक, शिडांचे आकार किंवा बोटीवर वापरला जाऊ शकणारा दारुगोळा, हे असे अनेक प्रकार तिथे विविध म्हणजे युरोपियन्स पासून वेगळे असल्यामुळे महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्थानिक साधन संपत्तीचा वापर करून, इथल्या लोकांच्या क्षमतांचा वापर करून हे आरमार टिकवलं आणि वाढवलं. आता टिकवलं आणि वाढवलं मी म्हटलं, स्थापन पण तर केलं. पण स्थापन करणं हे स्वाभाविकतेतून झालं. एखादी गोष्ट आरंभशूर माणूस असतो तो सहज करू शकतो, पण ते केल्यानंतर कन्सिस्टन्सीने टिकवणं, आणि ते कोणाच्या विरुद्ध टिकवायचंय तर ज्या एस्टॅब्लिश्ड पॉवर्स आहेत म्हणजे सिद्धी, आणखीन ज्या इमर्जिंग पॉवर्स आहेत आणि ज्या आपापल्या राष्ट्रामधल्या सर्वोत्तम नाविक सत्ता समजल्या जातात, आपल्या आपल्या खंडातल्या सर्वोत्तम नाविक सत्ता समजल्या जातात, अशांना शह देऊन ते टिकवायचं म्हणजे खरं चॅलेंजिंग टास्क होतं. तो खरा शह होता इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या सागरी इच्छाकांक्षेला, सागरी महत्वाकांक्षा ज्या होत्या त्यांच्या, की आम्ही आमच्या आरमाराच्या जोरावर कोणालाही नमवू शकतो. जर काही हजार मैल आम्ही हिंदुस्थानपर्यंत येऊ शकतो, आशियापर्यंत जर आलो तर इथल्या एतद्देशीय राजसत्ता काय करणार, ही जी मानसिकता होती तिला शह देण्याचं काम स्वराज्याच्या आरमाराने केलं. आता तुम्ही म्हणालात की म्हणजे छत्रपती शिवरायांनी आरमार उभारताना, बांधताना जो आपला एक म्हणजे हिंदुस्थानी जो त्याला स्पर्श असेल किंवा त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केला, पण अर्थात ही संपूर्ण जी पद्धत होती बांधण्याची ती कुठेतरी त्याच्यामध्ये इंग्रज, डच यांची काही मदत घेतली गेली, पण ती आमच्या हिंदुस्थानी पद्धतीने व्हायला पाहिजे, आम्हाला जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीने व्हायला पाहिजे, असं त्याच्यामध्ये अट घालण्यात आली किंवा असं काय होतं का?
हे बघा, काही गोष्टी मान्य आपल्याला कराव्याच लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याण जिंकलं, आदिलशाहीकडून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही आक्रमण आलं आणि अफजल खानाचं आक्रमण शिवाजी महाराजांनी समर्थपणे परतवून लावलं, तर अफजल खान मारल्यावर शिवाजी महाराज स्वस्थ बसून राहिले नाही किंवा आनंदोत्सव करत राहिले नाही. तर त्यांनी त्याच सपाट्यात तळे, गोसाळे, मानगड, सुरगड आणि हा रायरीपर्यंतचा पट्टा जिंकून घेतला, की शत्रूला तो खचलेला असताना तडाखा देणं जे प्रकार असतात, तो शिवाजी महाराजांनी केला. की मानसिक जो हाहाकार उडालेला होता विजापूरच्या दरबारात, त्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून तळकोकण जिंकून घेतलं. आता हे कोकण जिंकून घेतल्यावर विजापूरकरांच्या ताब्यातलं कोकण आणि स्वराज्याच्या ताब्यातलं कोकण याच्यामधला एक मूलभूत फरक काय आहे, तर विजापूरकरांचा जो भर होता तो कोकणच्या शेतकऱ्याकडून, कोकणच्या व्यापाऱ्याकडनं मिळणारा महसूल, इथे असलेलं मनुष्यबळ, आणि दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे इथे असलेल्या लेकीबाळी, ह्याच्या पलीकडे त्यांना इंटरेस्ट नव्हता. आणि याच्या अपरोक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी तळ कोकण जिंकल्यावर वरचा उत्तर कोकणमध्ये धडक मारल्यावर सर्वात पहिलं काय केलं, तर प्रत्येक ठिकाणचे जे लँडिंग पॉइंट्स आहेत, जे जिथल्या खाड्या आहेत, समुद्र जिथे नदीला मिळतो त्या भागाला खाडी म्हणतात, नदीचा जिथे समुद्रामध्ये मिलाप होतो, किंवा जे लँडिंग पॉइंट्स आहेत जिथे मच्छीमारीच्या बोटी थांबू शकतात, व्यापाऱ्यांच्या बोटी येतात, जेटी आहे, त्या प्रत्येक लँडिंग पॉइंटवर चौकी पहारे बसवले. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्याला परवाना प्राप्त नाही असं वाहन, मग तराफा असेल, होडी, शिबाड, मचवा किंवा मोठं गलबत, याच्या लँडिंग होण्यावर, जे किनाऱ्याला लागण्यावर मर्यादा निर्माण केल्या. नाहीतर तोपर्यंत इंग्रजांची जहाजं पश्चिम किनारपट्टीवर अनिर्बंध संचार करत होती, पोर्तुगीजांची जहाजं पश्चिम किनारपट्टीवर अनिर्बंध संचार करत होती, सिद्धीचे ॲबिसिनियन मुस्लिम्स कधी पण यायचे आमच्या किनाऱ्यावर. जवळपासच्या खेड्यापाड्यांमध्ये काम करणाऱ्या बायका असतील, पुरुष असतील, कोणालाही उचलायचं, घोड्यावर टाकायचं, तरुण असेल तर त्याला गुलाम म्हणून विकायचं, बाई असेल तर ती त्यांच्या वासनेला बळी पडायची, म्हातारे कोतारे असतील तर राबायला म्हणून न्यायचे. थोडक्यामध्ये कोणाच्याही जीविताचं किंवा मालमत्तेचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण होण्याची जी हमी आधीच्या आदिलशाही राजवटीत नव्हती, ती हमी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दिली. आता हे आरमार स्थापन केलं, त्यातला बेसिक फरक आपल्याला सांगतो. कल्याण भिवंडीच्या त्या दुर्गाडीच्या परिसरामध्ये जेव्हा महाराजांनी आरमाराची रचना करायचं ठरवलं, तर त्याचं कारण काय आहे, एक तर तो नुकताच जिंकलेला भाग, समुद्रापासून कम्पॅरेटिव्हली आतमध्ये, म्हणजे जे डायरेक्ट अटॅक किंवा डायरेक्ट असॉल्ट होऊ शकतो ब्रिटिश किंवा पोर्तुगीजांकडून. कारण एखादं आपण वास्तू बनवत असलो तर त्याला सुरुवातीला प्रोटेक्ट करावं लागतं, वाचवावं लागतं. आरमाराचंही तसंच आहे, ते लढाईसाठी सक्षम होईपर्यंत जर त्याच्या कोणी गळ्याला नख लावलं तर ते टिकणार कसं. म्हणून मग शिवाजी महाराजांनी थोडं आतल्या बाजूला त्या दुर्गाडीच्या खाडीमध्ये तिथे जेव्हा आरमार बांधायला सुरुवात केली, त्यावेळेला आपल्याकडचं जे मनुष्यबळ होतं ते चांगलं कष्टाळू होतं, एकनिष्ठ होतं, काम करणारं होतं, पण टेक्निकॅलिटीज जे असतात त्याला, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये एक्सपर्टीज म्हणतो, त्या उपलब्ध नव्हत्या. कारण ती प्रॅक्टिसचा एक पार्ट असतो. एक्सपर्टीज कोणाकडे होत्या, तर त्या ब्रिटिश आणि पोर्चुगीज लोकांकडे. तर महाराजांनी एक मॅन्युअल, जो एक पोर्चुगीज होता, त्याला, त्या कार्वालो आणि त्याच्या मुलाला हे काम दिलं, ज्याला हायरिंग म्हणतात, सर्व्हिसेस हायर करणं. आणि त्याला ते काम दिलं आणि त्याला सांगितलं की मला चांगल्या व्यापारी नौका तयार करायच्या आहेत, कारण आरमारी नौका म्हटलं असतं तर कोणी काम करणं शक्य नव्हतं. तर मला चांगल्या व्यापारी नौका, आम्हाला काही व्यापार करायचा आहे किनारपट्टीच्या भागात, तर मला चांगल्या नौका तयार करून पाहिजेत, 25 नौका बांधायच्या आहेत असं सांगितलं. त्याला भरपूर पैसे दिले
त्या आवश्यकता वाटल्यावर खऱ्या अर्थाने ते खर्च करणं म्हणतात. तसं मुक्त हस्ते त्याला लक्ष्मी दर्शन करावलं. आणखीन सांगितलं की इथे आपण बोटी बांधायला सुरू करूया. काम सुद्धा सुरू झालं. त्यांनी सांगितलं, महाराज मी कारागीर उत्तम आहे, तंत्रज्ञ आहे, पण माझ्याकडे लेबर नाही. याच्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते तर माझ्याकडे नाही. आणि मग माझे पोर्तुगीज माणसं आणून करून हे काम कितपत होऊ शकेल आणि किती क्षमतेने होऊ शकेल मला माहिती नाही. त्यामुळे ते निवांत होईल. महाराज म्हणाले, त्याची काळजी करू नको, तू उत्तम तंत्रज्ञ आहेस, तुला लोकांकडून काम कसं करून घ्यायचं ते तंत्र अवगत आहे, तुझ्या मनामधली संकल्पना पक्की आहे. जर आमच्या लोकांकडून काम करवायचं झालं तर उत्तम गोष्ट काय असते, एक्झिक्युशन करणारा जो असतो त्याला ती कन्सेप्ट त्याच्या हाताखालच्या सबऑर्डिनेट्सच्या मनामध्ये बिंबवावी लागते आणि त्यांच्या मनामध्ये याच्या संकल्पना उतरवाव्या लागतात. तर महाराजांनी त्याला सांगितलं, तू उत्तम तंत्रज्ञ आहेस, या लेबरला शिकवशील आणि मी माझ्याकडचे तुला कामगार देतो. 200 कामगार दिले. काम सुरू होतं. आरमार चांगलं बांधलं जात होतं. बोटी बऱ्यापैकी वर आल्यावर गोव्याचा विरजई, व्हाईसरॉयला ते विरजई म्हणायचे, गोव्याच्या विरजईनी मुंबईला कळवलं की हे जे शिवाजीच्या बोटी बांधणं चाललंय, सेवाजी म्हणायचे ते, शिवाजी म्हणायचे नाही, शिवाजी महाराज म्हणायचे नाही, सेवाजी. द शिप्स, द वेसल्स दी सेवाजी पीपल आर कन्स्ट्रक्टिंग आर अ थ्रेट टू युरोपियन इंटरेस्ट. Please see to it that this work gets stopped. आता तसं पाहिलं तर इंग्रज आणि पोर्तुगीज हे जगाच्या 5ही खंडांमध्ये एक दुसऱ्याचे हाडवैरी होते. पण दोघांचे कॉमन इंटरेस्ट असल्यामुळे इंग्रजांनी रोखायचा प्रयत्न केला. हा पोर्तुगीज त्यांना कसा बांधायचा हा थांबला नाही. मग गोव्याच्या व्हाईसरॉयनी गोव्याच्या धर्मपीठाला कळवलं आणि तिथल्या चर्चच्या बिशपनी वसईच्या बिशपला कळवलेलं आहे. हे पत्रव्यवहार उपलब्ध आहे की शिवाजीची जी बोट बांधणी चालू आहे तिच्यामुळे आपल्या पोर्तुगालच्या इंटरेस्टना धोका पोचू शकतो. आपल्या पोर्तुगालच्या राजाच्या जर हिताला बाधा पोचली तर इथला आपला धर्मप्रसार थांबेल. त्यामुळे याला कळवा. याला जेव्हा कळवलं गेलं, रातोरात हा माणूस गायब, हा गायब, याच्याबरोबर याचा मुलगा गायब. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला तसं पाहिलं तर काम ठप्प झालं पाहिजे. पण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सायकोलॉजिकल वॉरफेअर आपल्याला लक्षात येतं. दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला प्रत्येक जण आला, काम तसंच चालू झालं. आणखीन इथे असलेल्या काही लेबरला लक्षात आलं की इथे काही खंड पडलेला नाही, कारण महाराजांनी जे 200 लेबर दिलेले होते ते लेबर हे स्वराज्यातले सर्वोत्तम सुतार होते. त्यांना सांगितलं होतं, तुम्ही तोंड उघडायचं नाही, डोळे आणि कान उघडे ठेवा. हा काय सांगतोय, काय बोलतोय, काय शिकवतोय ते फक्त शिकून घ्या. वेळ खाऊन पेडगावला जाणं जे खऱ्या अर्थाने असतं ते महाराजांनी त्या 200 लोकांना सांगितलं आणि ते नाटक त्यांनी उत्तम प्रकारे वठवलं. आणि त्यातून ही जी तयार झालेली माणसं होती यांनी त्या पोर्तुगीज कडनं सगळी टेक्नॉलॉजी जॉयनरी शिकून घेतली आणि पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये उत्तम आरभार समुद्रात उतरलं. तर शिवाजी महाराजांनी जे आरमार बांधलंय तो काही केक वॉक नव्हता. आज आपल्या मनात आलं म्हणून आपण बाजारात गेलं, एक कार्ड स्वाईप केलं की कुठलीही गोष्ट खरेदी करू शकतो, पैसे दिले की कार दारामध्ये येते. तर ते अतिशय संघर्षातून उभं केलेलं आरमार आहे. आणि तो जो संघर्ष आहे तो सहज साध्य नव्हता, तो अतिशय कष्टसाध्य होता. अगदी खांदेरीचं उदाहरण द्यायचं झालं तर खांदेरीवर जेव्हा मायनाक भंडारींना किल्ला बांधायला सांगितला, खांदेरी हे बेट होतं, त्यावेळेला इंग्रजांची एक बोट आली आणि त्या बोटीच्या कप्तानाने मायनाक भंडारीला सांगितलं की हे आमचं बोट आहे. बाबा तुमचं बेट कसं? पोर्तुगालच्या राजकन्येचं लग्न कॅथरीन ब्रिगांजाचं आमच्या राजपुत्राबरोबर झालं तेव्हा हुंड्यात मिळालेलं हे बेट आहे. म्हणजे कुठलं पोर्चुगल, कुठलं ग्रेट ब्रिटन, त्यांच्यातल्या लेकींची लग्न व्हावी आणि हुंड्यामध्ये आमचा बेट दिलं जावं, याहून दुर्दैव काय असू शकतं. बरोबर. पण मायनाक भंडारींनी सांगितलं, हे पहा, तू कोण आहेस मी ओळखत नाही,
पोर्तुगालच्या राजालाही ओळखत नाही आणि इंग्लंडच्या राजकुमारालाही ओळखत नाही. हम्म. हे बेट आमच्या स्वराज्याचं आहे. हम्म. छत्रपती शिवाजी महाराजांना मी मालक मानतो आणि महाराजांनी आदेश दिला इथे किल्ला बांधायचा. आता तुम्ही निघता का आम्ही आमची उपाययोजना करू. इंग्रज पण ऐकण्यातले नव्हते. इंग्रजांनी तोफांचा भडीमार सुरू केला. हम्म. तर खांदेरी असा एकुलता एक किल्ला आहे. आपल्याला लक्षात येईल की खांदेरीच्या तटबंदीमध्ये चुना, रेती, सिमेंट काही वापरलेलं नाही. म्हणजे पूर्वी सिमेंट वापरतच नव्हते, पण गिलाव्याचं जे मिश्रण असतं ते खांदेरीमध्ये वापरलेलं नाही. हम्म. भरपूर मोठे दगड बाहेरनं बहिर्गोलाकार त्यांना आकार दिलाय आणि ते एका शेजारी दुसरा, दुसऱ्या शेजारी तिसरा असे ठेवले. नॉर्मली दगड रुंदीमध्ये ले केले जातात. खांदेरीचे दगड लांबीमध्ये ले केले, म्हणजे कमी सरफेस पाण्याकडे आणि जास्ती सरफेस भिंतीत. त्यामुळे तटबंदीची रुंदी वाढली आहे. बहिर्गोलाकार आकार दिल्यामुळे लाट जर तटबंदीवर आपटली तर ते पाणी डिस्पर्स होतं. त्या दोन दगडांच्या गॅप मध्ये गेलं की आपल्या त्याचं प्रेशर कमी होतं, पाणी झिरपून निघून जातं. आणि आज 350 वर्षानंतर सुद्धा खांदेरी बिना डागडुजीच्या आपल्या अनास्था आणि निसर्गाचा लहरीपणा दोन्ही सहन करत आज सुद्धा समुद्रात उभा आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे 1818 नंतर एकही युद्ध झालेलं नाही. खांदेरीच्या तटबंदीवर एकही गोळी 1818 नंतर चाललेली नाही. आणि 1818 नंतर एक गवेला चुना वापरला नाही. 1818 ते 1918, 1918 ते 2018, 205 वर्ष झाली. खांदेरी लाटांचा मारा सहन करत तसाच उभा आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आणि हे काम करणाऱ्यांचं डेडिकेशन. तुम्ही जे उदाहरण सांगितलं की ह्या पोर्तुगीजांना म्हणा किंवा इंग्रजांना हे कळलं की हे व्यापाराच्या निमित्ताने आरमार उभारतायत, पण आपल्यालाच हे कुठेतरी एक प्रकारे धोकादायक ठरू शकतं आपल्या धर्मप्रसारासाठी म्हणा किंवा आपल्या इकडच्या प्रवेशासाठी म्हणा, आपल्या व्यापारासाठी म्हणा. पण मग शिवाजी महाराजांनी पहिली चुणूक जी आहे, जी आरमाराची पहिली काहीतरी एखादं युद्ध झालं असेल किंवा त्याची जी क्षमता आहे तिचं एक परीक्षा चाचणी करायला मिळाली असेल, असा कोणता प्रसंग घडला? बसरूरची लढाई. गोव्याच्या दक्षिणेला कारवारच्याही खाली बसरूर म्हणून ठिकाण कर्नाटकमध्ये. आरमार बनलं, कुठलीही गोष्ट बनली, मग बंदूक असू द्या, तलवार, तोफ, भाला, जे काही असेल, कुठलंही शस्त्र, वाहन, तर जोपर्यंत त्याचा वापर करून पाहिला जात नाही, ट्रायल घेणं ज्याला आजच्या आपण युगात म्हणतो, तोपर्यंत त्याचं उपयोगित्व सिद्ध होत नाही. आणि शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीचं एक महत्वाचं घटक म्हणजे त्यांची युद्ध ही सरप्राईज एलिमेंट असायची. म्हणजे शिवाजी महाराजांचं सैन्य चाललंय, आता त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर कूच केलंय, पायदळ चालतंय, बरोबर घोडदळ आहे, मागून हत्ती येतात, असं कधीच नाही दिसायचं आपल्याला. स्विफ्ट मुवमेंट्स ज्याला आपण म्हणतो, अचानक येणं, अचानक जाणं, गती हा शिवाजी महाराजांच्या युद्धाचा अविभाज्य घटक होता. त्यांच्या युद्धशास्त्राचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल. आणखीन शत्रूला बेसावध असताना त्याच्यावर आक्रमण करणं आणि त्याला टू कॅच अ पर्सन विथ सरप्राईज, हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांनी आरमार बनवल्यानंतर त्याची कुठेतरी ट्रायल घेणं आवश्यक होतं. त्याची क्षमता किंवा नौसैनिक आपले आहेत ते कितपत सागरी युद्धासाठी सक्षम आहेत हे पाहणं आवश्यक होतं. तर शिवाजी महाराज आरमार घेऊन निघाले. मुंबईच्या इंग्रजांना, गोव्याच्या पोर्तुगीजांना किंवा जंजिऱ्याच्या सिद्धीला त्याचं थोडीफार सुद्धा कल्पना येऊ शकली नाही. शिवाजी कुठेतरी जातात एवढं कळलं. शिवाजी महाराज तिथून जेव्हा निघाले त्यावेळेला त्यांना एवढं कळलं की शिवाजी महाराजांचा आरमार कुठेतरी फेरफटका मारायला गेलाय. पण शत्रूंनी सुद्धा कधी अशी अपेक्षा केली नव्हती की महाराज खरंच आक्रमण करतील समुद्रातून. बोटी बनवल्या आहेत, ठीक आहे, थोडासा भाग त्यांच्याकडे जमिनीचा, ते ठीक आहे, किल्ले बनवतात, पण अचानक आक्रमण करतील हे स्वप्नात सुद्धा विचार नव्हता. मुरुड जंजिरा पार केलं, खालचा रत्नागिरी पर्यंतचा भाग पार केला,
त्याच्या रेवदंड्याची खाडी पार केली, जिथे पोर्तुगीज होते. मग त्यानंतर मुरुडला सिद्धी होता. त्याच्या खाली गेल्यावर बाणकोट, हिम्मतगड, तो सगळा भाग. अजून दक्षिणेला उतरल्यावर पुढचा वाडीकर सावंताचा, दाभोळचा भाग, वाडीचा सावंतांचा भाग आणि गोवा, याला सगळ्याला वळसा घालून शिवाजी महाराज थेट दक्षिणेत उतरले आणि एका पहाटे पहाटे बसरूरवर आक्रमण केलं. बसरूर ही मोठी बाजारपेठ होती. त्या काळामध्ये महाराजांनी बसरूर यथेच्छ लुटलं आणि असं नाही की एक छापा मारला आणि निघून आले. ते तळ ठोकला आणि तिथे आक्रमण करून तिथे चौक्या पहारे लावून एकेकाकडनं खंडणी वसूल केली आणि मग महाराज परत आले. नॉर्मल केसमध्ये महाराज तर नुसता छापा टाकू शकले असते. महाराजांना नुसता छापा टाकायचाही नव्हता. नवसैनिकांनाही तो आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करून द्यायचा होता की इथे जर आपण येऊ शकतो तर दणका देऊन जाऊ शकतो. आणखीन आपल्या शत्रूंनाही तो एक वचक बसणारा संदेश द्यायचा होता की मी कुठेही पोहोचू शकतो. स्वराज्याच्या पलीकडे जाणं आणि ते सुद्धा सागरी मार्गाने जाणं हा एक नॉवेल्टी फॅक्टर होता आणि हा खऱ्या अर्थाने शत्रूला चकित करणारा भाग होता. आणि शिवाजी महाराज जर बोटीतून आले तर कदाचित जमिनीवरून सुद्धा त्यांचं सैन्य आलेलं असेल. त्यामुळे जो हडकंप झाला बसरूर मध्ये, महाराजांना चांगलं धन मिळालं आणि त्यातूनच शिवाजी महाराजांचा दरारा पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झाला. या आरमाराचा दरारा. आता तुम्ही जे म्हणालात वारंवार तुमच्या बोलण्यामध्ये ते नौसैनिक, तर आपले जे नौसैनिक होते तर हे जसं पोर्तुगीज, डच किंवा हे स्वतःच त्यांचा एक नाविक एक क्षमता पहिल्यापासूनच होती. पण आपल्या इथे अशा पद्धतीने नौसैनिक तयार करणं, जसं जमिनीवरच्या लढायांसाठी महाराजांनी तशा पद्धतीने तयारी करून घेतली असेल, त्यासाठी आवश्यक असणारी शस्त्रास्त्र जी आहे ती गोळा केली असतील किंवा निर्माण केली असतील. पण ही नौसैनिक जे तयार करायचे ती प्रक्रिया जी आहे ती कशी काय केली गेली? आपल्यामध्ये आणि युरोपियन्स मध्ये एक बेसिक फरक आहे. युरोप पासून इथपर्यंत नाव कमवायला, पैसा कमवायला येणारे धाडसी, पराक्रमी किंवा नाहिरे वर्गातले. काय म्हटलं? धाडसी, आपलं घर सोडून येणार, पराक्रमी, ज्याला नाव कमवायचंय, किंवा नाहिरे वर्गाचा ज्याचं युरोपमध्ये काहीच नाही. पोर्चुगलमध्ये त्याच्याकडे नाव नाही, पैसा नाही, सत्ता नाही. इंग्लंडमध्ये नाव नाही, पत्ता, सत्ता नाही. अशा लोकांचं आरमार होतं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आरमाराची निर्मिती करताना एतद्देशीयांचा समावेश करून घेतला. त्याला मार्शल रेसेस म्हणतात. मराठा झाले, राजपूत झाले, सिख झाले. ते फक्त मार्शल रेसेस पुरते लिमिटेड नव्हते. जे आता सुद्धा जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, ओबीसी आंदोलन सुरू आहे, किंवा अनेक आंदोलन आपल्या इथे होतात. जे काही जात नाही ती जात ती मनात शिल्लक राहते कुठे ना कुठे. दुर्दैव आहे पण ती शिल्लक राहते. ज्या काळामध्ये वर्गविग्रह इतका दांडगा होता की एका जातीची सावली अंगावर पडली तर दुसऱ्याला चालायचं नाही, एका हातचा ते दुसऱ्याच्या हातचं पाणी तिसरा प्यायचा नाही. म्हणजे हे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा, वैश्य, शूद्र असं नव्हतं, तर सगळ्या जातींमध्ये हा वर्गविग्रह होता. त्यावेळेला त्या 100 फुटाच्या बोटीवर एक मुसलमान पण असायचा, मराठा पण असायचा, गाभित असायचा, आगरी असायचा, कोळी, भंडारी, माळी, 18 पाकड जातींना त्या 100 फुटामध्ये खांद्याला खांदा लावून जर कोणी लढवलं असेल तर शिवाजी महाराजांनी. म्हणजे खऱ्या अर्थाने सोशल इंजिनिअरिंग जर कोणी केलं तर स्वराज्याने केलंय. आता ह्या जेवढ्या जमातींची मी नावं घेतली, उत्तर कोकणामध्ये मराठे, आगरी आणि कोळी, दक्षिण कोकणामध्ये गाभित, भंडारी, कोळी, मराठे, अशी अनेकची जी समाजाची मंडळी होती, यांचं दैनंदिन आयुष्य हे समुद्र किनाऱ्यावर होतं किंवा समुद्राशी संबंधित होतं. महाराजांनी त्यांच्यातले हिरे निवडले आणि त्यांना फक्त पैलू पाडले. ते हिऱ्यांनाच माहिती नव्हतं त्यांचं मूल्य काय होतं. महाराजांनी असे हिरे निवडून त्यांना पैलू पाडले आणि त्यांना या स्वराज्याच्या मुख्य प्रवाहात आणलं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या मनात हा विश्वास दिला की हे जे काम करताय तुम्ही, हे
शिवाजी भोसले व्यक्ती करता नाही, तर हम्म. छत्रपती शिवाजी महाराज चालवत असलेले विश्वस्त असलेल्या हिंदवी स्वराज्याकरता तुम्ही काम करताय, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तुम्ही काम करताय, हा आत्मविश्वास जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांनी या सर्व लोकांच्या मनात निर्माण केला, त्यावेळेला ही सगळी मंडळी आपले जात, वैयक्तिक हेवे दावे, हम्म. आपल्या रूढी, परंपरा, प्रथा सगळं विसरून फक्त नौसैनिक म्हणून एकत्र आले, आणि तेच स्वराज्याच्या आरमाराच्या यशाचं गमक आहे. हम्म. मग आता हे जसं तुम्ही बसरूरची ही लढाई त्याचा उल्लेख केला, तशाच पद्धतीने मग पुढे आणखी काही मोहिमा राबवण्यात आल्या असतील, पण एक दरारा जो आहे तो कधी साधारणपणे निर्माण झाला आणि त्यासाठी नेमकी कोणती पावलं उचलली गेली? तर शिवाजी महाराजांचा दरारा हा बसरूरमध्येच निर्माण झाला, हम्म. कारण तो तडाखाच एवढा दांडगा होता हम्म. की तो तसा बऱ्यापैकी पुरला. हम्म. दुर्दैवाने काय झालं, शिवाजी महाराजांचा जेवढा विस्तार भूभागावर झाला किंवा जेवढी युद्ध चकमकी जमिनीवर झाली, तेवढं पाण्यामध्ये विशेष झालं नाही त्यांच्या आयुष्याच्या कालखंडात. हम्म. त्यामुळे बसरूरची लढाई हे त्यांच्या आयुष्यातलं एक मोठं प्रसंग आपल्याला म्हणता येईल. हम्म. पण आरमाराचा खऱ्या अर्थाने विस्तार किंवा त्या आरमाराला एक ग्लोरी म्हणता येईल किंवा त्याचा खऱ्या अर्थाने दरारा जर प्रस्थापित झाला असेल, तर तो संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या किंवा ताराराणींच्या छत्रपती असण्याच्या कालखिर्दीत आणि कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, सेखोजी आंग्रे, संभाजी आंग्रे या आंग्रे मंडळींच्या कालखंडामध्ये तो खऱ्या अर्थाने दरारा प्रस्थापित झाला. शिवाजी महाराजांच्या वेळेला प्राथमिक स्वरूपातलं किंवा बाल्यावस्थेतलं जे आरमार होतं, ते एक एस्टॅब्लिश्ड नेव्हल पॉवर किंवा यांना बायपास न करू शकण्यासारखी जी नेव्हल पॉवर म्हणून एस्टॅब्लिश झालं, ते नंतरच्या कालखंडात. म्हणजे आपण साधारण म्हणू तर 1700 पासून 1690च्या दरम्यान ही जी सगळी आरमाराला उभारी येण्याचे दिवस सुरू झाले. म्हणजे सिधोजी गुजर असताना आरमाराचा बऱ्यापैकी विस्तार होता, पण सिधोजी गुजर गेल्यानंतर ते स्थान रिक्त होतं आणि सरखेल कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी आंग्रे हे सुवर्णदुर्गाच्या किल्ल्यावर नायब सुभेदार म्हणून होते. 25 लोकांची मनसबदारी होती त्यांची. आणखीन शिवाजी महाराज गेल्यानंतर आणि संभाजी महाराजांच्या कालखंडात ती 27 वर्ष आपल्या आयुष्यातली अतिशय धकाधकीची वर्ष होती. औरंगजेब इथे होता, औरंगजेबाचं प्रचंड प्रमाणात आक्रमण सगळीकडे सुरू होतं. आणखीन जी आपली सगळी मंडळी होती त्याच्यापैकी कोणालाही हा विश्वास नव्हता की मध्यवर्ती सत्तेकडून काही मिळेल. प्रत्येकाला जे आहे ते जपायचं होतं आणि स्वराज्य टिकवायचं होतं. मध्यवर्ती सत्तेकडून कुठली कुमक मिळण्याची किंवा मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती, आणि त्यावेळेला ती परिस्थिती सुद्धा नव्हती. आणि त्याच वेळेला दुर्दैवाने काही वेळेला फितुरी सुद्धा झालेली आपल्याला आढळते. सुवर्णदुर्गचे जे किल्लेदार होते अचलोजी मोहिते, ते सिद्धीला फितूर झाले आणि ह्या अचलोजी मोहितेनी ठरवलं की सुवर्णदुर्गचा किल्ला सिद्धीच्या ताब्यात द्यायचा. काय तसं आपण जर नकाशावर पाहिलं तर मुरुडच्या दक्षिणेला असलेला सुवर्णदुर्ग हा सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला, म्हणजे जिथे आता दापोली आणि हरणई आहे, आजचा हरणई बंद, त्याच्या समोर हा किल्ला आहे. तेवढा मोठा टेरेन हा सिद्धीच्या ताब्यात गेला असता. कारण किल्ला म्हणजे फक्त तटबंदी नसते, तर किल्ल्याच्या प्रभाव क्षेत्र जे असतं, तो महसुली इलाका, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इलाका, तो संपूर्ण सिद्धीच्या ताब्यात गेला असता. अशा वेळेला एक पोरसौदा तरुणांनी ठरवलं की किल्ला तर लढवायचा. आपल्या 2 मित्रांना कोल्हापूरला ताराराणींकडे निरोप घेऊन पाठवलं. किल्लेदार फितूर आहे, मी किल्लेदाराला अटक करतोय, पुढे काय तो आदेश व्हावा. तो पोरसौदा तरुण म्हणजे कान्होजी आंग्रे, जो कालपर्यंत आपल्या समोर खेळत होता. त्यांनी गळ्याला तलवार लावावी आणि सांगावं की तुम्ही फितूर आहात, हा किल्ला मी ताब्यात घेतोय, अशातला तो प्रकार होता. आणि ते काम त्यांनी
इतकं चोख बजावलं की त्यांनी आपल्या वडिलांनाही नाही सांगितलं, हम्म. जे नायब किल्लेदार होते. कारण न जाणो कदाचित वडील फितूर असतील तर. हम्म. बाप. त्यामुळे स्वराज्य निष्ठा तर त्यांच्यामध्ये प्रबळ होती. त्यांनी सांगितलं की कोण आजच्या दिवसात कोणाच्या निष्ठा जाऊ शकतात, विकल्या जाऊ शकतात माहिती नाही. तर त्यांनी आपल्या वडिलांनाही न सांगता अचानक हम्म. मुख्य किल्लेदाराला ताब्यात घेतलं, किल्ल्याच्या चौक्या पहाऱ्या बदलल्या, तारा राणींकडे निरोप पाठवला की पुढचा आदेश व्हावा. तारा राणींच्या लक्षात आलं की हा मुलगा आहे, हा वीर आहे, धाडसी आहे, हम्म. की जो किल्लेदाराच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानं सांगितलं किल्ला तुम्ही राखावा. हम्म. आणि तो किल्ला राखला आणि पुढे याच वीरांनी अख्खा कोकण किनारा राखला. पण मग ही जी आरमाराची जबाबदारी आहे ती त्यांच्यावर कशी काय सोपवण्यात आली? त्यानंतरच हे सगळं घडलं की आणखी काही प्रसंग? ती सुरुवात होती. मग त्यानंतर हळूहळू ती सुरुवात होतच गेली. कारण सिद्धोजी गुजर गेलेले होते. हम्म. संभाजी महाराजांच्या 9 वर्षाच्या कालखंडात एक आपण जंजिऱ्याची लढाई सोडली तर फारशा सागरी मोहिमा झाल्या नव्हत्या. जे पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट होतं ते किनाऱ्यावर होतं. मैदानातल्या सगळ्या लढाया झाल्या. तर तारा राणींनी कान्होजींवर ते उत्तरदायित्व दिलं की तुमच्यावर ही जबाबदारी आहे. आता केंद्रीय सत्तेकडून काही महिन्याची अपेक्षा करू नका, पण किनारा तुम्हाला टिकवायचा आहे, वाढवायचा आहे. आणि मग कान्होजींनी सुवर्णदुर्गापासून जी सुरुवात केली ती मग दक्षिणेकडे विजयदुर्ग पर्यंत आणि उत्तरेला कुलाब्यापर्यंत असा त्याचा विस्तार केला. आणि ते कुलाबा आणि विजयदुर्ग ही 2 ठाणी करण्याच्या मागे सुद्धा एक महत्वाचं सामरिक कारण होतं. मुंबईवरून जर निघालं तर मुंबई आणि मुरुड या 2 सागरी शत्रूंच्या सत्ता आहेत. मुंबईची ईस्ट इंडिया कंपनी आणि मुरुड मधला सिद्धी यांच्या मध्यावर अलिबाग आहे. तर शत्रूंनी आक्रमण केल्यावर बचाव करण्यापेक्षा शत्रूच्या मार्गातच जाऊन बसणं आणि त्याच्यावर नियंत्रण करणं ही स्ट्रॅटेजी कान्होजींनी केली. मग मुरुड पासून गोव्यापर्यंतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वेंगुर्लाचे डच आले, वाडीकर सावंत आले, सावंतवाडीचे. पण त्या सगळ्यांच्या मध्यावर जाऊन बसायचं झालं, तिथे दरारा निर्माण करायचं झालं तर विजयदुर्ग हवा. म्हणून मग विजयदुर्गला एक ठाणा. कारण विजयदुर्गचा जो किल्ला आहे त्याला नैसर्गिक तटबंदी आहेच आणि त्याच्या पलीकडे जाऊन वाघोट्यांची खाडी आहे त्याच्या शेजारी. त्या खाडीचाही वापर करता येतो. आणि मराठ्यांच्या आणि ब्रिटिशांच्या बोटींमधला किंवा युरोपियन्सच्या बोटींमधला एक मूलभूत फरक म्हणजे ब्रिटिशांच्या किंवा युरोपियन्सच्या बोटी या आंतरखंडीय प्रवास करणाऱ्या आहेत. युरोप पासून आफ्रिकेला येऊन केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते त्या दिवसांमध्ये परत यायचे आणि मग हिंदुस्थानकडे येऊन हिंदुस्थानवरून खाली उतरून श्रीलंकेला वळसा घालून बर्मापर्यंत जायचे. लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठीच्या त्या बोटी उपयुक्त होत्या, माल वाहतूक करणाऱ्या, जड. याच्या उलट मराठ्यांनी उथळ पाण्यामध्ये प्रवास करू शकणाऱ्या पसरट बुडाच्या बोटी वापरल्या. कारण भरती आणि ओहोटीच्या दरम्यान जो पाण्यातला फरक असतो त्याचा विचार करून ओहोटीच्या वेळेला उथळ पाण्यात सुद्धा चालू शकतील अशा पसरट बोटी कान्होजी आंग्र्यांनी बनवल्या. त्याचा फायदा काय झाला की इंग्रज जर पाठलाग करत असतील तर ह्या बोटी पटकन वल्लवून नेता यायच्या, कारण या हलक्या होत्या. आणि इंग्रजांच्या जड बोटींचा जर पाठलाग करायचा असेल तर या वलवायला हलक्या, मॅन्युव्हर करायला म्हणजे वळवायला सोप्या आणि आक्रमण केल्यावर निसटून जायला सोप्या अशा चपळ बोटी महाराजांनी आणि नंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्र्यांनी वापरलेल्या आपल्याला दिसतात. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हा सगळा जो काही आरमाराचा एकंदरीत त्यांची संकल्पना त्यांनी राबवली, यशस्वीरित्या पूर्ण केली, त्याचा सगळा प्रत्येक गोष्टीचं एक अर्थनीती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये होती. तशी या संदर्भात कसा खर्च करता येईल, या संदर्भात कुठे कुठे काय काय आपल्याला गरजा आहेत, काय आवश्यक तेवढा खर्च शस्त्रास्त्रांवर करता येईल, नौसैनिकांचं वेतन आणि त्यासाठी करता येईल, यासाठी काही वेगळी अशी तरतूद किंवा असायची का? अगदी. म्हणजे महाराजांच्या कालखंडात आणि नंतर कान्होजी आंग्र्यांच्या कालखंडात एक प्रकार प्रचलनात आला, तो म्हणजे दस्तक. दस्तक म्हणजे परमिट.
किनाऱ्यावरून प्रवास करण्यासाठी आणि इथे लँड होण्यासाठी, म्हणजे बसराचे मोती असू द्या का सौदीचे घोडे असू द्या किंवा इकडनं मसाले नेण्यासाठी कापूस नेण्यासाठी ती बोट जेव्हा किनाऱ्याला लागेल, आपल्या पाण्यातून प्रवास करताना एकूण मालाच्या किमतीच्या 2.5% एवढा कर दस्तकाच्या स्वरूपात वसूल केला जायचा. अच्छा. त्यामुळे जो काही व्यापार व्हायचा त्याच्या 2.5% देवाण किंवा घेवाण, म्हणजे आपल्याकडे लँड होणाऱ्या मालासाठी सुद्धा 2.5% आणि इथून एक्सपोर्ट होणाऱ्या मालासाठी सुद्धा 2.5% या प्रमाणात कर संकलन केलं जायचं. कारण कर संकलन करून कसं होतं, घाटमाथा आणि कोकण याच्यातला मूलभूत फरक की घाटमाथ्यावर आज सुद्धा 2 पिकं घेता येतात. नदी असेल पाट असेल ते 2 पिकं घेता येतात. कोकणामध्ये पावसाळी पीक एकच. आंब्याची लागवड आपल्याकडे नवी लागवड आहे. आंबा हे काय आपलं मूळ पीक नाही. नाचणी, वरी, तांदूळ असं काहीतरी लावलं जायचं. तर इथल्या माणसाला जर स्वयंपूर्ण बनवायचं असेल, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल, तर इथला महसुलात वाढ झाली पाहिजे. कारण इथे येणाऱ्या शेतीच्या उत्पन्नावरून जर कर संकलन करायचं झालं तर महसुली तूट भरपूर आली असती. म्हणून शिवाजी महाराजांनी ती तूट ही आरमारातून भरून काढली. आणि हे आरमार जे टॅक्स कलेक्शन करायचं, रेव्हेन्यू कलेक्शन करायचं, त्याचा मुख्य फायदा असा झाला की त्या रेव्हेन्यू कलेक्शनमुळे इथल्या आरमाराला केंद्रीय सत्तेकडून पैसा येईल आणि मग त्याच्यावर बोटीची डागडुजी होईल. केंद्रीय सत्तेकडून पैसा आला की आरमारातल्या लोकांचा पगार होईल असं कधीच झालं नाही. इथले खर्च इथेच भागवले गेले. हा एक मूलभूत फरक आहे की जसं सरकारातून देणं दिलं जायचं, 5,000 सरदार, 10,000 मनसबदार, त्या 5,000चा खर्च शासन द्यायचं. आरमारात ते नव्हतं. इथे कमवा, इथे खर्च करा आणि इथल्या इथे भागवा. ते सेल्फ सस्टेनिंग युनिट होतं. आता तुम्ही जो उल्लेख केलात की व्यापारासंदर्भातला, तर या आरमाराच्याच मदतीने आपला व्यापार जो आहे, मी स्वराज्याच्या माध्यमातून जो काही व्यापार होत असेल तर तसा वेगवेगळ्या देशांमध्ये आपण काही विकण्यासाठी आपले इकडचे लोक जात होते का, आणि त्याला एक फायदा झाला? आपला बऱ्याच वर्षांपासून व्यापार होता. म्हणजे इसवी सन पूर्व 3000 सालापासून आपला व्यापार आहे. बॅबिलॉनची जी राष्ट्रीय देवता आहे तिचं नाव आहे उर. ते चंद्राचं मंदिर आहे. आणि त्या चंद्र देवतेचं मंदिर भारतातल्या सागांनी बनलेलं आहे. उत्खननात सापडलं. म्हणजे समुद्रोल्लंघन निषिद्ध वगैरे हा प्रकार आपल्याकडे नव्हता. हे नंतरच्या काळखंडामध्ये जे काही विचार आले त्यातला तो प्रकार आहे. पण तसं पाहायला गेलं तर आपला सागरी व्यापार अतिशय सक्षम होता, समृद्ध होता. मधल्या काळखंडामध्ये काहीतरी थोडीफार काजळी त्याच्यावर चढल्यामुळे आपल्या विचारांमध्ये भ्रष्टता आली होती. पण शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये विचारांमध्ये अगदी वैचारिक स्पष्टता होती. आपल्याकडचे गुजरातचे व्यापारी, आपल्याकडे दाभोळचे व्यापारी, आपल्याकडचे माहीमचे, महिकावती, ताबल्यपुरी, कल्याण, चौल ही आपली जुनी फेमस बंदरं होती. इथून चांगला व्यापार चालायचा आणि व्यापारातून महसुलाची निर्मिती व्हायची. व्यापारामधूनच जो महसूल यायचा त्याच्यातून आरमाराचा पगार सुटायचा. आता हे ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे आरमार तयार झालं, तर त्यावेळेला अर्थातच हे सगळे इंग्रज, डच, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, यांच्याकडून तरी प्रयत्न होत असणार आपल्या इथे वर्चस्व मिळवण्यासाठी. पण अशी काही पत्र उपलब्ध आहेत का की ज्या वेळेला त्यांच्यावर जरब बसवा किंवा त्यांनी अमुक परवाना घेतल्याशिवाय प्रवेश करू नये किंवा हा कर भरल्याशिवाय त्यांना कोणतेही उत्पादन इथे विकता येणार नाही किंवा इकडून घेऊन जाता येणार नाही, तर असं काही महाराजांनी करून ठेवलं? अशी बरीच पत्र आहेत शिवाजी महाराजांच्या कालखंडात सुद्धा. म्हणजे अगदी ईस्ट इंडिया कंपनीनी आम्हाला वखारीची परवानगी द्यावी, आम्हाला व्यापारात सूट द्यावी, अशा अर्थाची अनेक पत्र दिलेली आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराजांनी त्या लोकांना ही नियम सुद्धा आखून दिले की तटबंदी करायची नाही. महाराजांची पत्र आहेत ज्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे वखार बांधतील आणि वखारीमध्ये शस्त्र ठेवतील, वखारीमध्ये सैनिक ठेवतील. त्यामुळे ते सागरी सीमांच्या रक्षणाबाबतीत फार जागरूक होते.
अशी अनेक पत्र आहेत. आत्ता या सगळ्या काळामध्ये मी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये आपण पाहतोय की जसं सिंधुदुर्गला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, नौदल दिन तिथे साजरा झाला आणि आज आपण जे आपली एक नौदलाची क्षमता पाहतो तर याचा सगळा पाया जो आहे तो अर्थात शिवाजी महाराजांनी रचलेला आहे किंवा त्यांच्या प्रेरणेतून ते झालेलं आहे आणि आज आपण ही क्षमता मिळवलेली आहे. तर त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? म्हणजे क्षमता ही आपल्यामध्ये होतीच, कारण ती क्षमता आपल्याला विसर पडला होता, कुठेतरी विस्मरण झालं होतं, ती आठवण शिवाजी महाराजांनी करून दिली. कारण तसं जर नसतं तर आपल्याच पंतप्रधानांनी काही दिवसापूर्वी सेंगोल त्या नवीन संसदेत नेला. त्या संसद भवनामध्ये जो सेंगोल नेला तो चोलांचा सेंगोल आहे. तसं आपण 3ऱ्या शतकामध्ये सुद्धा नौदल बाळगून होतो, पण मध्ये जी आपल्याला आपल्या क्षमतेची विसर पडला होता म्हणजे आपला खऱ्या अर्थाने हनुमान झाले होते आणि ती कोणीतरी आठवण करून द्यावी लागते. तर हनुमंतांना जशी आठवण करून दिली आणखी मग त्यांनी लंकेकडे उड्डाण केलं, तसं शिवाजी महाराजांनी आपल्या मानसिकतेत तो बदल घडवला. ती आपल्याला आठवण करून दिली की आपण एतद्देशीय आहोत, पण आपण चांगले दर्यावर्दी आहोत. जर किनाऱ्यावर वावरू शकतो तर पाण्यावर सुद्धा फिरू शकतो आणि जिंकू शकतो. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना ह्याचं आपल्याला श्रेय देणं आवश्यक आहे की त्या क्षमतेचीच जर आठवण झाली नसती तर आपण विचार करत राहिलो असतो की बाबा आरमार चालवणं आमचं काम नाही, ते युरोपियन लोकांनी यावं राज्य करावं. महाराजांना ते क्रेडिट द्यावंच लागेल आपल्याला. बरोबर. म्हणजे तुम्ही जो हा एक मुद्दा मध्यंतरीच मी आपल्या सगळ्या मुलाखतीच्या दरम्यान मांडला, तो म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा हा जो एक धडा त्यांनी घालून दिलेला आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हे करायचं आणि त्यातून हे आरमार जे निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात येतो. आणि हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने एक दूरदृष्टी ठेवून उभारलेलं आहे. त्याचा खर्चाविषयी म्हणा किंवा त्याच्या मोहिमांविषयी, त्या एकंदरीत परदेशातून येणारे जे सगळे लोक आहेत, आक्रमक आहेत, त्यांच्यावर कशी जरब ठेवायची, हा सगळा जो भाग आहे तुम्ही उत्तमरित्या समजावून सांगितलात आम्हाला. आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याचं एक विवेचन केलं, त्याबद्दल खूप खूप आभारी हो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.